नमस्कार मित्रांनो, अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. या महिन्यात दान, जप, पूजा आणि सेवा करण्याला विशेष महत्त्व असते. आपल्या संस्कृतीत या काळात लेक जावयाला विष्णूचे आणि लक्ष्मीचे रूप मानून त्यांचा सन्मान केला जातो. अनेकांच्या मनात प्रश्न येतो की अधिक महिन्यात लेक आणि जावयाला नेमके काय द्यावे? यामध्ये 33 अनारसे का देतात? यामागचे धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. लेक आणि जावयाला कोणत्या वस्तू दान कराव्यात, त्यामागील श्रद्धा, 33 वस्तूंचे महत्त्व आणि ही परंपरा कशी प्रेम आणि आदर व्यक्त करते. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. लेक आणि जावयाला 33 अनारसे, 33 घारगे किंवा पुऱ्या दिल्या जातात. तांदूळ, गहू, डाळ, तूप, साखर, गूळ, फळे आणि मिठाई, नारळ दक्षिणा आणि लेकीला वस्त्रदान देखील केलं जातं. म्हणजेच लेकीला साडी, ड्रेस, ओढणी आणि जावयाला शर्ट, पॅन्ट, कुर्ता किंवा कोणतीही कपडे भेटवस्तू दिली जातात. तसेच अधिक महिन्यात पूजेसाठी देखील वस्तू दिल्या जातात. विष्णू लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो, तुळशीचे रोप, पूजेची थाळी, दिवा या वस्तू दिल्या जातात. तसेच सौभाग्याच्या वस्तू यामध्ये हळद, कुंकू, बांगड्या आणि लेकीची ओटी भरतात. फुले आणि अक्षता देतात. आजकाल अनेक जण आपल्या परिस्थितीनुसार पैसे किंवा गिफ्ट देतात. यामध्ये घरगुती उपयोगाच्या वस्तू, चांदीचे नाणे आणि देवघरातील वस्तू असेही देतात. अधिक महिन्यात 33 कोटी देवता यांचे स्मरण मानले जाते. त्यामुळे 33 अनारसे, 33 घारगे किंवा 33 वस्तू दान करण्याची परंपरा आहे. हे दान श्रद्धा आणि प्रेमाने केले जाते. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा.